राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तापलेलं राजकारण सध्या वाढतच चाललंय। 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाला विरोध म्हणून नागपूरमध्ये ओबीसी मोर्चा पार पडला, तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत या मोर्चावर आणि नेत्यांवर सुद्धा कडाडून टीका केली। पाहुयात आजच्या संघर्षाचा हा अंक। मराठा ओबीसी संघर्षानं वातावरण तापलं। जरांगे पाटील विरुद्ध विजय वडेट्टीवार, वार पलटवारानं मैदान गाजलं। महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांमध्ये तापलेले राजकीय वातावरण आणखी पेटताना दिसतंय। नागपुरातील ओबीसींच्या मोर्चावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ताशेरे ओढले। त्यांनी या मोर्चाला एक राजकीय पक्षाचा खेळ असल्याचं म्हटलंय आणि ओबीसी हिताचा प्रश्न नसल्याचा दावा केलाय। आपला पक्ष कसा वाढवायचा, ओबीसींना कसं खेचायचं, तर मग आपण बोंबललं पाहिजे मराठ्यांच्या विरोधात। मराठ्यांचं आरक्षण कसं घालवायचं याच्यासाठी ते मरण येईना म्हणून पाय फोडायचं काम चालू आहे राहुल गांधीच्या सांगण्यावरून। त्या पद्धतीने ती काँग्रेसचा मोर्चा आहे। ते काय कोणत्या ओबीसीसाठी नाही आहे, ओबीसीच्या हक्कासाठी नाही, ओबीसीचं कल्याण व्हावं म्हणून तर अजिबातच नाही। यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आरोपांवर जोरदार पलटवार केला। त्यांनी मोर्चाला समाजहिताचं आंदोलन म्हणून वर्णन करत तो कोणत्याही पक्षासाठी नसल्याचा खुलासा केला। तसंच त्यांनी मोर्चामध्ये लोकांचा प्रतिसाद आणि सहभाग असल्याचं सांगितलंय। म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात। आम्ही राजकारण करायला निघालो असतो। गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो। अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? अरे आमदारकी गेली खड्ड्यात, माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही। म्हणून मी मैदानात उतरलो आहे। माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेल्या संघर्षाचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय। त्यात मनोज जरांगे आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय ताप वाढलाय। येणाऱ्या काळामध्ये या राजकीय परिस्थितीची दिशा कशी असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।